बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता सध्या आपण सोमजाई देवस्थान बावधन या ठिकाणी आलो आहोत आणि याचं कारण म्हणजे आता यात्रा जवळ आली बावधनची आणि बावधनची यात्रा जवळ येत असताना बावधनमध्ये एक नामांकित अशा खरेदी होत चालल्यात। आता ही एक नामांकित खरेदी काल झाली तर आज आपण त्यांच्या गोट्यावर सोमजाई देवस्थान मठावर आलोय। तर आपल्यासोबत महाराज असणार आहेत, ते थोडीशी आपल्याला माहिती सांगणार आहेत। त्यापूर्वी आपण चांगल्या पद्धतीनं बैल कसा पारखून आणला आहे ते आज बैलाचं आपण पाहणार आहोत आणि त्यांच्याकडे ही 4-5 बैल आहेत आणि खोंड पण आहेत घरी, तर ती गायींच्या बरोबर गेलेली आहेत आणि आता ही 4 बैल इथं आहेत। तर आज आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करू। बैल जरा बुजीर दिसतोय, त्यानंतर हा शिंगरा त्यांचा वय झालंय त्याचं 18-19 वर्षाचा हा बी बैल वृद्ध झालाय। आता त्याचं मिठ मोडत नाहीत, बघताय त्याच्या जवानीत त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याचा बी इतिहास हिरेच्या नंतर असा लय मोठा आहे की ज्या वेळेस तरुणपण असतं त्यावेळेस शरीर अतिशय देखणं स्वरूपाचं असतं, पण ज्यावेळेस म्हातारपण येतं त्यावेळेस ही अशा अवस्था होती। त्या बैलानं बी चांगले धुरवे बावधनच्या भैरवनाथाच्या रथाच्या वडल्यात आणि चांगला बैल हा आहे। पण आता सध्या एक 18-19 वर्षाचा हा बैल झालेला आहे, तरी बी अजून तो चालू आहे, चांगल्या पद्धतीनं कामाला चालू आहे। आणि ही गेल्या वर्षी त्यांची ही पुशेगावमधून घेतलेली ही खरेदी आणि हा त्यांचा पहिला घरचा आहे। महाराज या हिरेजी लई बाहेर होती आणि हिरेजी बुडक्यातनं बाहेर होती। तर आपल्या सोबत महाराज आहेत, तर जुन्या बैलांबद्दल किंवा आता नवीन खरेदी झाली त्या संदर्भात थोडीशी माहिती, तर त्यापूर्वी आपण त्यांचा परिचय त्यांचं नाव जाणून घेऊ। नमस्कार महाराज। नमस्कार, नाव सांगा। जिजाबागिरी महाराज। बर, आता आपण पहिली बैल ह्या बैलांसारखी होती की ह्याच्यापेक्षा मोठी होती? जरा 2-4 बैल आम्हाला त्या काळातली जुनी आठवण करून द्या की त्या काळात अशी घरची आपली बैल होती। हा, घरचीच बैल होती। अंजीर म्हणून एक बैल होता, तो आमच्या अगोदरच चांगला प्रख्यातमध्ये झाला होता आपल्या गावात। बर, त्याच्यानंतर मले म्हणून एक बैल होता। बर, ते बी चांगला प्रख्यातमध्ये होता। आणि त्याच्यानंतर बैल आपली घरच्या गायांची हा शिंगरा म्हणून एक बैल होता। त्याच्यानंतर हा एक दुसरा शिंगरा आणि त्याच्यानंतर पण हिर्यानी जे विक्रम जे केला ते हिऱ्यासारखा विक्रम कुठल्याच बैलाने केला नाही। त्या काळात ती बैल बल्लाडेच होती। त्या काळात बी त्या बैलांना काळ गाजवलाय चांगला, पण आता मोबाईलच्या जमान्यात आता हिऱ्याचं किंवा बैल हिरा बी देवरूपी होऊन गेला। हा, देवरूपी होऊन। आता तुम्ही मल्ल्याबद्दल सांगितलं किंवा पहिला एक बैल सांगितलं, पाठीमागचं सांगितलं। अशी बैल आपली घरची होती कसं? मल्या बैल घरचाच होता। कुठल्या गाईला झालता किंवा कुठल्या वळूच्या होता? त्यांचे जे संख्येची आहे का नाही ते त्यांचे आता म्हणजे बरेच वर्षाचा काळ आहे हा। तुम्ही साधारण तुमचं वय किती होतं? माझं वय आता 65 असेल, कारण त्या काळात तुमचं वय किती होतं? लय लहान होतो त्यावेळेला। होय, हो, त्यावेळेला लय लहान बैल होता। तरी तुम्हाला तो काळ आठवतो? असायचे एका आवताच आमच्यापाशी बैल असायची। होय, हा, त्या टायमाला हे 6 बैली आवत चालायचं, 12 बैली लाकडी आवत सुद्धा मी हाकली। म्हणजे त्या काळात ट्रॅक्टर वगैरे नव्हता त्यावेळेस बैला चालायचं, बैलावर सगळी मशागत व्हायची बा शेतीची।
बर. आता त्या बैलातनं तुम्हाला तो थोडासा काळ आठवतोय तर आता त्या बैलातनं ह्या बैलातनं असा काय फरक आहे की बाबा आता तसे जर पाहिलं तर त्या बैलासारखी बैल आताची नवीन भविष्यामध्ये नाहीतीच. होय. तशी दिसायला बैल नाहीतीच. बर. म्हणजे आता जरी जातीवंत निघाली जरी जातीवंत जरी असली तरी त्या ताकदी आणि तशी बैल म्हणजे चालवलं तर नाहीतीच. कवचित एखादा बैल बघायला मिळते त्या रगीचा त्या ताला त्या रगीचा त्या पाऱ्याचा म्हणा. हा काय बैल काय अगदी काय देखून बी होते सगळं होतं पण ते त्यांची ती कपॅसिटी जी होती ती फार मोठी होती. कष्ट करत होते. हा कारण सगळं शेतीवर बैलावरच चाललं होतं ना ते. कसं तवा त्या काळात तुमच्या काळात जास्त अति कष्ट होती त्यामुळं माणसाकडे बघितलं तरी त्याच्या चेहऱ्यावर जी टवटवी होती ती आजकालच्या युवा पिढीत दिसत नाही. आता सर्व खाया बिया हे सर्व पहिली माणसं घेवड्याच्या तुमच्या काळात घेवडं खाल्लेत किंवा अति गरिबीत दिवस काढलेत माडग. हा मग तरी मी तो काळ ताकदीचा होता पण आज काय ताकद नसून म्हणजे काय असून ताकद त्या नाही. काळात मध्ये तुम्हाला सांगतो बैलाला खाद्य जे होतं का नाही ते फलटणी पेंट आणि फार फार तर आता आमच्यात मध्ये जरा उडीद व्हायचं तर उडदाची डाळ करून शनी आम्ही त्यांना एक टाइम डाळ द्यायचो बरडून शनी भिजत घालून शनी. हा आणि फलटणी पेंट बस ह्याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं. गहू नव्हतं माणसालाच खायला नव्हतं तर त्यांना कुठलं द्यायचं. हो. बरं आता त्या काळात तुमच्या बैल होऊन गेली त्या काळात असा देखना बैल किंवा बाबा लय मोठा बैल भरपेट देखणी नाही मोठा बैल होऊन गेलेला तुम्हाला आवडणारा बैल एखादा तुम्हाला सांगतो त्यांचे फोटो बी राहिले नाहीत. एक फोटो होता पण ते बी गायब झाला. एक मले म्हणून शनी बैल होता बर त्याचा एक फोटो होता आमच्यापाशी. एक दुसरा एक बैल बघा घरच्याच गाईचा खोंड होता इथं नामदेव वापरला इथला त्याने बी लय जोरात काम केलं होतं. पहिल्या काळात तुमच्या बगाडाला म्हणजे त्याला बगाड बघायचा आवडायचा त्याला चान्सच मिळाला. एकच धुरी ओढली त्या टायमाला बाळकाकावर बगाड होतं. हा बाळकाकावर बगाड होतं आणि असं जरा थोडीशी बीजबी झाली होती गावात मध्ये त्याच्यामुळं ते बैल 1-2 वर्ष त्याच्या जे झोपायच्या जे कपॅसिटीमध्ये होती ते 2 वर्ष निघून गेली होती. ते बैल चांगला होता. त्या काळात सोमजाई देवस्थानवर सोमजाई देवीवर जायची त्या काळात आम्ही लहान होतो वडिलांच्या बरोबर गेलो होतो त्यावेळेस गावातली जी नामांकित पैलवान होती काय बैल होती त्यांचं फोटो त्या काळात सोमजाई देवस्थान मंदिरापाशी लावलेले होते ना त्यावेळेस. होते. तर आता तो काळ गेला फोटो आता मोबाईलचा आलाय तर आता ही पारख कशा पद्धतीने केली थोडीशी सांगा आम्हाला कुठून आणला काय. कॅटेगरी चांगली सांगा सगळं बघून कॅटेगरी चांगली म्हणून आपला आणलाय म्हणायचं पण काकाळे भरलीच्या नंतर त्याला लेजिंग चांगली म्हणजे आपल्याकडे तयार होईल अजून आणि अजून तयार होईल. उभे शेडाचा बैल चांगला देखना आहे. 2 बैल होती एक ह्यो बैल आणि ह्याच्या जोडीचा एक पाखरे म्हणून पाखरे म्हणून ही 2 बैल होती. तर ही बैल अशी होती आमच्या महाराजांना अशी शिकवून लावली त्यांना हितनं सोडली तर खाली जायची आणि खालनं हितनं शिट्टी मारली तर खालनं हिथं यायची. घराला एक राऊंड मारणार धावणीवर जाऊन उभी राहणार. एवढी त्यांना सवय चांगली लागली जायची. मग ती मी बंद करून टाकली आणि ती पाखरे म्हणून बैल होतं फंड होतं का नाही मार्का बैल होता. मार्क होतं त्याला वशिंड बिशिंड जबरदस्त होतं आणि ती मागणं त्यांनी मारते म्हणून जिंकून टाकले आणले. त्या काळात म्हणजे असं आपण बाहेरनं बैल घ्यायचो का घरचीच बैल तयार करा नाही बाहेरनं त्या वळूला खोंड घ्यावा लागत वळूला खोंड घ्यायचा एक आपलं गाय असते खायचं म्हणा त्यासाठी एक वळूला खोंड पहिल्यापासून घ्यायचीच बाहेर. सावधर सोबत दुसरे महाराज आहेत ते आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करणार किंवा सांगणार आहेत बैलाची माहिती. परिचय करून द्या आपला. नमस्कार माझं नाव नितीन गिरी महाराज भाऊदेव सोमजाई देवस्थान. हा बैल आपण बघायला गेलो किंवा आणायचं ठरलं काय नियोजन होतं ह्या वर्षीचं. नाही काय का आपल्याला पहिल्यापासून आमचे महाराज म्हणजे दरवर्षी एकतरी बैल दावणीला नवीन आणतातच. आणि हा बैल आपल्याला आवडला म्हणजे आपला एक पहिला हिरा म्हणून घरचा बैल होता. त्या बैलागत थोडीशी बैलाची शिंग आहेत आणि बैल असा म्हणजे फाउंडेशन वगैरे त्या बैलागतच आपल्या त्या बैलागतच हे आणि बैलाला करंट पण ते आपल्या हिरागतच आहे म्हणून एक आपल्या हिराची आठवण म्हणून एक नवीन तसा दिसणारा थोडासा मिळता जुळता आपण बैल खरेदी केलाय. आता
पुशेगाव लांब आहे, आता गावातनं खरेदी होत चालली, हो आपण पण खरेदी केली. हो. तर चांगला छान बैल आहे, सुंदर बैल आहे. तर आता आपल्याकडं आता टोटल बैल आणि वासरं किती किंवा आता चालू होणार आहे? आपल्याकडे आता हे 5 बैल मोठे आहेत आणि वरती 3 खोंड आहेत, 3 दुष्य आहेत आणि एक बारीक आदत वासरू आहे घरच्या गायांचं. तर आता मगाशी महाराजांना सांगितलं की वळूसाठी आपल्याला नेहमी एखादा बैल चांगला सुंदर नामांकित जातीवंत पाळला जातो. तर आता आपल्याकडे बडाव बैल आहेत, तर आता पुशेगाव येणार आहे, त्यातनं एखादी खरेदी आपली आणि होणार का? हा एक आपल्याला चांगला गायांसाठी एक चांगला जातीवंत एक देखना खोंड घ्यायचा आहे आपल्याला. पुशेगाव हा पसंत पडला चांगला की एक खोंड घ्यायचा आहे, गायांसाठी आपल्याला लागतोच दरवर्षी. बरं, आता आपण हिराला 2 वर्ष झाली. हो. तर आता हिराच्या माघारी आपला शिंगरा आहे, हा तो बी आता म्हातारा होत चाललाय. हा ते पण म्हातार वय झालं त्याचं, वय झाले. तर आता आपण हा बैल बघितला, तर काय नियोजन होतं आणताना किंवा अचानक ठरलं, कसं काय होतं? नाही, एक बैल आपल्याला पसंत पडला, थोडासा आपल्याला वाटला आपल्या बगाडाचं काम करण्यासारखा बैल आहे, बैलाला करंट चांगला आहे, हातपाय बैलात चांगले आहेत आणि आपला थोडासा महत्वाचं म्हणजे ते आपल्या हिरा बैलागत शिंग थोडीशी आहे, त्याची मिळती जुळती, म्हणून ते घेतलं. म्हणलं आपली त्याची आठवण म्हणून एक धावण्याला तसा बैल आपल्या पाहिजे. जुनी बैल तुमच्याकडे बी होऊन गेली, त्यातला एखादा तुम्हाला असा आवडणारा बैल की बाबा तो बैल अजून पाहिजे होता हिरा सोडून, हा तर बाबा दिलाय आपण, किंवा घरचं एखादा वासरू मोठं झालेलं त्याबद्दल थोडं सांग. हा बरोबर आहे. आपल्याला घरच्या म्हणजे आमच्या सगळ्या लहाना थोरांनी हिरा सगळ्याचाच आवडता बैल होता. हिरानंतर हिराचा एक भाव होता राजा म्हणून, बरं, ते पण बैल समाजाच्या कामाला, आपल्या शेती कामाला आणि वळण वगैरे लावायला बैल 1 नंबर होता. बरं. आणि त्याच्यानंतर आपलं एक शिंगरा म्हणून योग आपण ठेवलेला घरी बैल, हे पण बैल सगळ्यांना आवडणारा बैल. बरं, आता एवढं वय झालं बैल तरी अजून जवळ येऊन देत नाही कोणाला, एवढा रागीट बैल. रागीट बैल आहे, त्याला बाण करारी. हा. आता हिराच्या वेळेस त्याच्या जोडीला त्याच्या वयाची अशी वासरं किती होती, त्यातनं हा हिरा आपण धोंडून काढला किंवा हा बैल ठेवायचा घरी, कसं ठरलं त्यावेळेस? नाही, ते आमचे महाराज आहेत, ते 2-3 महाराजांनी 4 वासरं होती, त्यातली ती 2 वासरं आपण ठेवली होती की बाबा हे आपल्या कामाची आहेत वासरं म्हणून. मग त्याच्यानंतर ते आपण इथं ठेवली. परत ती दरवर्षी बैल वासरं असतानाच बैलांबरोबर जायची, त्यामुळे दररोज डोंगरात जाऊन चालणं त्यांचं खाणं, त्याच्यामुळे बैलांच्या नक्क्या वगैरे फाउंडेशन सगळं चांगलं झालं. बैलांना भरपूर मेहनत केली त्या बैलांना, म्हणजे आपला वरची शेती आहे ना सगळी 9 नंबरी आवत चालायचा पहिला, त्याच्यावरती जे बैलांना कष्ट केलं त्याच्यामुळे त्यांना बगाडाला काय वाटत नव्हतं, एवढं कष्ट घेतले भरपूर त्या बैलांना, पिळ होता. हा. आणि हे आमचे महाराज लोक आहेत ना जुने, त्यांनी ते आवत विवगत आणलेलं आहे, लाकडी आवत. आता ते काम आता हे चालू आहे का कसं काय? आता ही ट्रेनिंग बैलांना पहिलं जे होतं चालू, आता ट्रॅक्टर वगैरे सुविधा झालं, तर कसं काय अजून चालू आहे का कसं काय? आता आवत बंद झाले म्हणजे शक्यतो ट्रॅक्टरवर गेल्यामुळं, पण आम्ही बैलावरती अजून वरची पेरणी आणि कोळपणी ह्या करतो अजून, पाळ्या वगैरे परत मोकळी राहणं झाल्यावर मारायची. काळा बैल एवढा म्हणजे रगेल असताना तिथं वर गेल्यानंतर कोळपण्याला बैल चालतो तो, म्हणजे कोळपण्याला इतका शांत बैल लागतो की त्यांनी फण सोडून अजिबात बाहेर गेलं नाही पाहिजे, एवढा शाना बैल आहे. हा, हुशार आणि शाना बैल आहे. म्हणजे ते वर गेल्यानंतर वर पाहिजे तसं चालतो, खाली आल्यानंतर बगाडात पाहिजे आपल्याला तसं चालतं. आता आम्ही वर आलो होतो मध्यंतरी घाटामध्ये, तर त्यावेळेस बैल किंवा वासरं तुमची आता मोठी वासरं मोकळीच होती. हा बरोबर. तर गुरांना म्हणजे त्यांच्या झुंजा बिंजा लागतात, कसं काय नियोजन तिथं मारत का नाहीत बैल एकमेकाला? नाही, ते कसं झालेलं असतं लहानपणापासून एकत्र असते आणि आपला एक माणूस कायम कंटिन्यू असतो तिथं, आणि ती लहानपणापासून एकत्र असल्यामुळे मारणे म्हणजे नाहीच शक्यतो एकमेकाला मारत. आणि जर का एखादा मार्क असला तर त्याच्यावर थोडंसं ध्यान ठेवायला लागतं, का तर कडा वगैरे ना, पाऊस असला की घसरट राहणं आहे, त्याच्यामुळे थोडंसं चिखल ही झाल्यावर लक्ष ठेवायला लागतं. तर आमची 1-2 बैल अशी ते बुजली, ती कड्याखालीच गेली, ती चांगली बैल होती, नामांकित खोंड 2 घरच्या गायींचीच. ती कसं काय झालं, किती साली झालं काय आठवतंय का तुम्हाला? नाही, बरेच दिवस झाला, आम्ही बारीक होतो त्यावेळेस, त्याला बराच काळा फंक्शन गेला, पण ते बुजली वासरं कशाला ते डायरेक्ट म्हणजे बुजली ती गेलीच, कड्याखालीच गेली. वायच्या साईडला तिकडे ती डायरेक्टच गेली, आणि एक झुंजण इकडं असा मोहर ह्या सदगिरणीच्या बाजूला एक आला. बरं, आता ही सर्व बैल मोकळी जातात वर का कसं काय, का कसं असतं नियोजन वर गेल्यानंतर ही बैल नाही वर जागेवर बांधून काय घालायला लागतं?
नाही नाही, ही दिवसभर बैल चराय असतात दिवस सर्वी हा सगळी. म्हणजे कासरं लावून काशी कासरं लावून नाही, जे मात्र मार्के 1-2 बैल त्यांना फक्त कासरं असतात, बारकी वासरं वगैरे त्यांना नसतात कासरं. बरं आता दिवसभर मोकळेच असतात. हिऱ्यानंतर आता त्यो बैल आपला विक्रम काय नाव सावकर. सावकार लय माणसं लागतात बगाडात बेंद्रात. हा तर त्यो वर गेल्यानंतर शांत होतो कसं कसं काय नियोजन असतं का? 2 कासर लागतात तिथे विचार नाही, ह्यो आपण नेलता एक मध्ये महिनाभर फक्त वर नेलता, पण त्यो नाही वरच्या कामाला म्हणजे बुजिरे जास्त त्याच्यामुळं रिस्क वाटते, बाकी नाही काय. नाही तर शांत येतच सरायला यायला त्याला, पण ती जास्त 10-5 माणसं अशी बघितली तर कावऱ्या बावऱ्यागत करतो. आणि आपल्या देवस्थानला येणारी माणसं असते त्याच्यामुळं आपलं खालीच आणला. बरं आता आपण तुम्ही सांगितलं मगाशी ह्याच्या अगोदर आपण कुठल्या कुठल्या वळूची बैल आपण घेतली होती की बाबा ती पैदास आपल्याकडे चांगल्या पद्धतीची पडली? आपल्याकडं वरती आता तेलसंगचा आपल्याकडे खोंड आहे. बरं. ते प्रकाश मोरे त्यांच्या बैलाचा तो सोन्या म्हणून. आणि त्याच्या आधी आपल्याकडे कोशा वानावली बरीच बैल झाली, पांढऱ्या वानावली पण झाली. शक्यतो बैल आपल्याला कोशा वानावलाच पाहिजे पहिल्यापासून आपल्याला म्हणजे थोडीशी कोशा वानावली बैल थोडीशी रगील पण असतात. धनगरी कोसा बैल चांगला. बरं, म्हणजे त्या जातीतला आपण आता कोंड बघणार आहे. तर आता आपण दुसरे महाराज आहेत त्यांच्याशी परिचय करून देऊ थोडासा. तर नमस्कार. नमस्कार, माझं नाव दादा गोसावी, सोंजा देवस्थान बावधन. बरं, आता तुम्ही काय करता? आता मी सध्या 15वीला शिकत आहे कॉलेज. बरं, आता साधारण तुमच्यात महाराजांच्या मध्ये तुम्ही जास्त शिकलाय मला वाटते? नाही, अजून शिकले चालू. तर काय कोण कोण किती शिकले काय जराशी सांगा आम्हाला. एक आमच्यात एक जण पुण्यात MPC चालू आहे. म्हणजे चालू आहे अजून. होय. बरं, अजून क्लास चालू आहे. म्हणजे तुम्ही 15वीला आहे. पुढे शिकायचं का हाच नाद शिकवायचं कसं काय नाही? हा नाद शिकवायचा आपलं. होय, तुम्हाला आवड आहे? हा, आवड आहे आपल्याला. कसा वेळ जाता इकडे मग? शिकाय सकाळ संध्याकाळ आपलं 3 तास यांच्यासाठी वेळ असतो आपला. बरं, आता कॉलेज बिलेज तिकडे अभ्यास कसं काय नियोजन असतं? अभ्यास आपला एक टाइम संध्याकाळी सकाळचा आपला वेळ गावल तसा करायचा. रानातली काम बघून बैलांचा सगळा वेळ देऊन काम करायचे. बरं, आता बैल आणताना तुम्ही बी होता, कसं काय नियोजन झालं? कोण कोण किंवा कसा बैलाची टिप लागली पहिल्यांदा की हा बैल इथं? टिप म्हणजे आमचे ते नाना महाराज ते पहिले गेले ते बघा, असा बैल आहे. बरं, असा तसा बैल आहे, चांगला आहे. आपल्या नातांचा गाडा वाढण्यासाठी आपला चांगला आहे. बरं, तो गाडा ओढेल असा. मग तिथनं तुम्ही ठरला घेऊन आला? ह्याच्या अगोदर कुठं आपल्या डोक्यात होतं का बैल घ्यायचं कसं काय? डोक्यात तसं बघणं चालूच होतं, पण बाकीचे काय पास पडणार नाही. आपला पास पडला आपल्यासाठी, आपल्या कामाचा बैल. म्हणजे बावधनच्या रथाला चालण्याजोगा किंवा त्याला तो करारी बाणा बैल. हे लय बैल बघितल्यानंतर एखादा बैल असा होतो किंवा भेटतो तर काही गोष्टी चांगल्या असतात की लय लांब लय दिवस लागतात एखादा बैल घडायसाठी किंवा आणायसाठी. तर योगायोगानं आपल्या आलाय बैल एक नंबर आहे. आठवण होण्याजोगा बैल आहे, काय वादच नाही. सगळ्या बाबतीत बैल एक नंबर आहे. एक नंबर आहे. जाती कुतीला इथे दिसायला पाय फाउंडेशन सगळं. तर आपल्या सोबत दुसरे महाराज आहेत, तर त्यांचा परिचय करून देऊ आपण. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय करून द्या. नाव सांगा आपलं. भरतगिरी. बर, आता तुम्ही लहानपणापासून हिरा आणि शिंगरा त्यांच्या बरोबर तुमचा सहवास जास्त प्रमाणात झाला किंवा त्यांना खाया घालणे, त्यांचं नियोजन करणे. तर काय वाटतं आज हिरा नाही ह्या बैलाबद्दल थोडं सांगा. होय, ते म्हणजे नाराजच झालाय बैल ह्यो. बर, आणि ही पण झालाय म्हणजे ते बैल नसल्यामुळे नाराज आणि आम्ही बी नाराज आहे. होय, म्हणजे आता हिरा गेल्यानंतर हा बैल पूर्णपणे 1 वर्ष खात नव्हता. म्हणजे त्यानं दोसरा काढलेला एक प्रकारचा. हो, दोसराच काढला होता. बरं, आता बैल खातो का नाही अजून? म्हणजे हिरेची आठवणीतच आहे बैल आठवणीतच आहे अजून. बरं, तुम्हाला काय वाटतं आज हिरा नाही, आज एकच बैल आहे, तर कसं काय वाटतंय? म्हणजे बरोबर नाही वाटत. म्हणजे रोज हे आमचे भरतगिरी महाराज आहेत. ह्यांनी शिंगरा आणि हिरा ह्या बैलाची सेवा म्हणजे भरपूर ह्या भरतगिरी महाराजांनी केली. ही बैल अशी आम्हाला कुणाला बी सोडून देत नव्हती, पण ही एका कासऱ्यावर बैल सोडणार, बांधणार, सगळं करणार. आणि बैलांची सेवा पण त्यांनी वरती समजायवर बैल असल्यानंतर खाली आल्यानंतर बगाडाला बैल सेवा पण भरपूर केली.
म्हणजे माणसं म्हणाय तुम्हाला कसं आटपतो 10-15 जणांचा बैल एक माणूस कसा हँडल करतो, तर फक्त हे महाराज असले ना बैल काय करायचं ना, अजिबात शांत यायचं त्यांच्या बरोबर. हा बैल पण एवढा मार्का, पण ते हे महाराज 2 बैल एवढे कोणाला न सोडणारी बैल ती एका कासऱ्या सोडायचं. बरं, आता त्यांना सांगितलं की हिरा गेल्यानंतर हा बैल नाराज झालता किंवा खात नव्हता. हा बरोबर. दोसरा काढला, पार खराब झाला होता. हा, तर ते किती दिवस असं झालं की तो बैल दोसरा काढत होता त्या बैलाचा? नाही, आता हे बैल म्हणजे लहानपणापासून दोन्ही वासरं, तो थोडा हिरा थोडा मोठा होता. हिरानं ह्या बैलाला तयार केला आपल्या दावणीला. आणि ह्याला हिरा म्हणजे दोघं नसले ना, समजा आपण दुसरीकडे झुपून एक बैल ह्याचा सोडून दुसरा बैल हिराबर झुपून गेला तर हे बैल नुसता इथं वरडत राहणार, हंबारणारच बैल बघस्तोवर. बरं, आता असं योगायोग आलाय का बगाडात की दोन्ही बैल एका शिवळत घातलेत किंवा दुर्बीत घातलेत? एकदा झालंय असं मला वाटतं. एकदा 1 वर्ष आपली हिरा आणि शिंगरा दोन्ही बैल दुर्बीला घातली होती तरुण वयात, आणि खोंड असताना पण घातली होती. पण वावरातली फुल गाडा पळावला होता, म्हणजे त्यावेळेचा इतिहास आहे. 1 नंबर गाडा 2 बैलांना पळावला होता, दोन्ही बैल जागेवर ताकदीची बैल. तर आणि हा बैल आहे ना, म्हणजे हिरा वारल्यानंतर हे बैल 6-7 महिने तर म्हणजे खायावचं लक्षच नव्हतं. पण त्याच्यानंतर आम्ही 2-3 बैल हिरागत दिसणारी अशी शिंगाची जी आणली. एक त्याला थोडंसं वाटावं, आपल्याला बी थोडंसं वाटावं यायला, हाय शिंगानं तोंडानं बैल दिसतो हिरागत. आणि एक आपल्याला बी त्याची कायमस्वरूपी आठवण राहणार म्हणून आम्ही त्याची दारामोर त्याची समाधी वगैरे बांधली. म्हणजे आपल्याला घराच्या बाहेर पडलं तरी पहिले त्याचं दर्शन होतं. हो. चालते. तर बावधन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद.